कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 71,281 वीज ग्राहकांकडे एकूण 34,59,00,000 रुपयांची थकबाकी असून थकबाकीदारांनी वेळेत वीज बिल भरावे अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई होईल असा इशारा महावितरणने दिला आहे। थकीत रक्कम गृह, व्यावसायिक, औद्योगिक व सार्वजनिक सेवा गटांमध्ये विभागली असून गेल्या 3 महिन्यात 3,537 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे। वीज बिल भरण्यासाठी अधिकृत केंद्रे 29, 30 व 31 तारखेला सुरू राहणार आहेत। ग्राहक www.mahadis.com.in व महावितरण ॲपद्वारेही ऑनलाईन बिल भरू शकतात। डिजिटल पेमेंटवर 0.25% सवलत तसेच 5,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बिलांसाठी RTGS व NEFT सुविधा उपलब्ध आहे। महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलात सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांचा समावेश होतो। त्यामध्ये ग्राहकांकडे सध्या 35 कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक राहिलेली आहे। हा मार्च महिना असल्यामुळे महावितरणनं थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हातात घेतली असून साधारणतः 9,458 ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणनं मागील काही कालावधीत खंडित केलेला आहे। आता मार्च महिन्यात शेवटचे 6 दिवस प्रत्येक दिवशी 7 कोटी रुपये वसुली महावितरणला करायची आहे आणि त्यासाठी माझं सर्व ग्राहकांना आव्हान राहील की आपण आपलं मार्चमध्ये आलेलं बिल हे ताबडतोब भरावं आणि वीज पुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।